नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे इट्स माय लाईफ माझं जीवन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो ना, मी आता आलेलो आहे डोंगरीवर। ही आहे डोंगरी, हिरवीगार डोंगरी बघा। इकडे आहे जंगल, किती सुंदर व्ह्यू आहे बघा। आणि हा इकडे आहे गाव आमचा, हा आहे गाव। तर मित्रांनो, मी डोंगरीवर आलेलो आहे। तर इथे एक नवा प्रोजेक्ट सुरू करणार आहे, बघू शकता तुम्ही। हे काम चालू आहे सध्या। आणि हे आहे माझं पावडं। तर मित्रांनो, काम चालू आहे इथं डोंगरीवर, एक नवा प्रोजेक्ट करायचा आहे। या प्रकारे आली करायला लावलेली आहेत आम्ही, हे बघा। सगळ्यात आधी वेलवर्गीय भाज्यांसाठी आल्या तयार करत आहोत, कारण पावसाळ्यात पाणी साचलं तर मुलं खराब होतात, म्हणून सुरुवातीलाच योग्य नियोजन महत्त्वाचं असतं। आणि इकडे गवताची फवारणी चालू आहे। आणि हा बघा आमचा पंप 30 सेकंद काम करेल, मग म्हणेल आता मी आराम करतो। पण काय करणार, शेतीत अशी छोटी मोठी संकट रोजचीच असतात, तरी काम थांबत नाही, पुन्हा सुरू करायचं। चला, लागवडी आधीच गवताची फवारणी करायला लावलेली आहे, कारण सुरुवातीलाच गवतावर नियंत्रण मिळवलं तर पुढील पिकाला अन्नद्रव्यासाठी स्पर्धा कमी होते। काय भारी दिसतोय ना हा डोंगर, चारही बाजूनी हिरवाई, आणि खाली बघा किती सुंदर शेत दिसतायत। त्या शेतामध्ये भात पेरलेला आहे। पावसामुळे सगळा परिसर जणू जिवंत झालाय। आणि इकडे आमचे शेठ कामात एकदम बिझी आहेत, नुकतीच लावलेल्या आंब्याच्या झाडांना काठीचा आधार देत आहेत। आज आधार दिला तर उद्या झाड सरळ आणि मजबूत वाढतं। बरं, कांबाळा फवार नाही मरत, डाग पडलं तर पाण्यानं फक्त, दुसरा काय नाही झालं। त्यातला मजाक वाटतं काय रे, आमचा त्याला जीव त्यातून खालून पंप आणायचं। कंपनीची सुरुवात आहे ना। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का माझं काम काय? हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, म्हणून एकीकडे सगळ्यांची कामं सुरू आहेत आणि दुसरीकडे मी कॅमेरा घेऊन सगळं शूट करतोय। आज फक्त सुरुवात आहे, अजून या टेकडीवर खूप काही होणार आहे, त्यामुळे पुढचे भाग नक्की बघा। हे बघा, हे आंब्यांच्या रोपांना 2026 साली आंब्यांची लागवड झाली, ते खूप लहान आहेत। जोरदार वारा किंवा पाऊस आला तर वाकू नयेत, म्हणून त्यांना काडीचा आधार द्यावा लागतो। मित्रांनो बघा, आता फवारणीसाठी पाणी लागणार, पण इथे नळ नाहीत, त्यासाठी हा सगळा डोंगर उतरून खाली जावं लागतं। एक कॅन पाणी आणायलाही चांगलीच कसरत होते। आणि माझ्या व्लॉगला पक्षी किती सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक देत आहेत। आणि माझ्यावर आता दुसरंच काम आलंय, आंब्यांच्या झाडासाठी काड्या तोडतोय। प्रत्येक रोपाला नीट आधार मिळाला तर ते छान वाढतं। आणि हा इथून बघा किती सुंदर आमचा गाव दिसत आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट सांगू का, कामापेक्षा हे मच्छरच जास्त त्रास देतात। आम्ही काम करतोय आणि हे महाशय आमचंच रक्तदान शिबिर भरवतायत, तरी चालायचंच। शेती म्हटलं की हे सगळं आलंच। चला, मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत पाहायला विसरू नका इट्स माय लाईफ माझं जीवन
आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.